मित्रांनो, बैलगाडा क्षेत्र एक असा मोठा क्षेत्र आहे की त्या क्षेत्रामध्ये ना दोन व्यक्ती महत्त्वाचे असतात. एक बैल जो पळणारा आणि दुसरा म्हणजे बैलगाडा चालक. आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये कोणी महारथी असेल तर आपले विठ्ठल नाना. आणि आज आपल्यासोबत आहे विठ्ठल नाना. आणि अक्षरशः हा घाटावर मुंबईमध्ये बिंजोडच्या मैदानाला विठ्ठल नाना आलाय. नाना काय बोलाल आज मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आणि घोडचा सर्जा, ही गाडी सुंदर पळाली, चांगली पळाली गाडी, गुलालाला मानकरी झाली. त्यांनी फोन केला मला रात्री दादानी 11 वाजता, नाना उद्या यायला लागते बरं म्हणलं. इथं मग आलो. त्यांच्या शब्दांना किंमत दिली, ती बी आपल्याला दिली, आपल्याला घरातल्या गत धरते ती बी. आणि आल्यासारखं गुलाल झाला. माझी पहिली जी या वर्षात मुंबई होती, झाला गुलाल. नाना काय बोलाल या भुंगा आणि सर्जाबद्दल? घाट आपला बिंजोडचा मैदान गाजवते आणि त्यांच्या दोन्ही बैलांना स्पीड आहे. चांगली बैल पळते. आता सरजा पुशेगावचा हिंद केसरी झाला आहे, तेव्हा मी भरपूर ठिकाणी ते हिंद केसरी झाला, पण आपलं दोघांचे नाव राहिलं आणि महत्त्वाचं गुलालाच आहे. आणि आपला आवडता बकासूर आज पुसेगाव मैदान, त्याच्यासोबत हा घोडचा सर्जा होता आणि प्रथम क्रमांक होता राहिला, कारण का गाडी कुठेतरी फॉल झाली. त्या दोन नंदीबद्दल काय बोलाल? बकासूरचा तर तुमचा म्हणजे जीव की प्राण होता, काय बोलाल? ठीक आहे. शेवटात कसं तास टाकलेलं म्हणलं त्याला लॉबीला आता नाही इलाज आहे. तो नियमाने ह्याने एक केला तिथं, पण आता कसं बक्षात ती धरत नाही. ती त्याने आधी पुकारलं होते, मग त्यांनाही काय बोलू शकत नाही. दादा मुंबईमध्ये आल्यानंतर भुंगाबद्दल काय बोला? कारण भुंगा तुम्ही गाडी हाकलता आणि सर्जा सुद्धा कसा पळायचा? चांगली गाडी पळाली, गाडी चांगली पळाली म्हणून गुलालाची मानकरी झाली. नक्कीच दादा. आता तुमच्या लोकांच्या अपेक्षा की तुमच्या दावणीला आता नाग्या आलाय, त्याचं कसं काय नियोजन कसं पायाला लागलंय त्याच्यामुळे थांबावलाय. त्याला पाय जखम पायाची बरी झाली, काढणार आहे. त्याचा पळ कसा आहे? चांगला पळ आहे त्याचा. आणि तो कोणत्या साईडने पळतो? ना उजव्या साईडने पळतो. उजव्या साईडने. आणि त्याच्यासोबत कोणता पैरा सूट होतो असं आता बघायचं. आता आपल्या इकडे अजून त्याला लई पळवणार, आपण करायचं आपल्या इकडे पैरा सूट त्याला पळवायचं. दादा तुम्ही एक मुलाखतीमध्ये बोलले होते की आपल्या दावणीला सुद्धा एक चांगला बैलावर आणि मोठी खरेदी होणार आहे, कधी ती बघायला भेटेल आपल्याला? भेटेल, चालले झाली तर तसं सांगू शकत नाही, कधी रात्री होऊ शकते. फक्त कधी आता पुढचा मेळ लागला की होणार. मग तुमच्या नजरेत असा कोणता बैल आहे का? बैल आहे ती 2-3 बैल बघून ठेवले, चालू आहे एकाचं. जर झालं सक्सेस तर झालं, म्हणजे प्रयत्न चालू आहे. सो मित्रांनो, प्रयत्न चालू आहे नानाच्या. नक्कीच दावणीला त्यांच्या बैलाने. आणि मग तो तुमच्या दावणीला जेव्हा बैल येईल तेव्हा आता तुमची मैत्री तर आता जगजाहीर झालेली आहे, मिलिंद शेठ पाटील आणि तुमची. मग कधी दादांच्या भुंगाच्या सोबत कधी त्याचा पल तसा असेल तर दिसेल का? बैल घेतला की त्यांच्या दावणीला येणार इकडे पळायला. अरे वा, म्हणजे भुंगा आणि तुमचा नवीन जो लहान सचिन शेठला बैल कधी बी त्यांच्याकडे येणार. नक्कीच. काय बोलाल आज मुंबईमध्ये तुम्ही अचानक आले आणि आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं, कसं वाटलं आजचा बिंजोडचा मैदान? घाटावर मैदान चांगलं झालं. आणि कसं नियोजन वगैरे वाटलं? नियोजन 1 नंबर केलंय त्यांनी. आणि तुम्ही जेव्हा इथे आले किती वाजता आले इथे? मी सकाळी इथं 9 वाजता चालतं. 9 वाजता आले. आणि मैदानात कधी आले? मैदानात तिथे येऊन झोपलो, तिकडे झाडाखाली एक झोपलो, झोप काढली आणि मग आलं. आज सुट्टी मेकर कोण होता? सुट्टी मेकर काय रोहित. ये ना दादा ये ना, 2 मिनिटं ये ना. नाना या सुट्टी मेकरला असतो. काय नाव त्याचं नाना? रोहित जाधव. नाना तुम्हाला एवढं भरभरून प्रेम भेटतो आणि तुमच्या पडतीच्या काळामध्ये तुम्हाला काही मदत सुद्धा केलेली आहे प्रेक्षकांनी. एवढं जनतेचं प्रेम आहे, काय बोलत? प्रेम आहे भरपूर आपल्या जनतेचं. आणि आता हे बघा की दोघं नुसतं इथं नाव ऐकलं, स्पीकर बघत होती, कुणाला आलो माहित नव्हतं, बाईट बीट कुणाला मी दिली नव्हती. नुसतं नाव पुकारलं तेवढ्या ती उठून 2 जण तिथं आले की कळंबोली. अच्छा, काय नाव दादा तुमचं? माझं नाव बाळासाहेब सूर्यवंशी. काय बोला आपल्या समोर एवढे म्हणजे महान हस्ती बोलाल तरी चालेल विठ्ठलांना. आज तमाम जनता त्यांच्या प्रेमापोटी म्हणजे त्यांना बैल सुद्धा आपल्या दावणीतलं द्यायला तयार होतं, काय बोलाल असं नाना? नानाचं नाव तसं सगळीकडे झाले. मी तर पहिल्यांदाच नानाला भेटलोय, त्यामुळं फक्त त्यांची लोकप्रियता पाहूनच मी इथं आलोय. कधी माझी त्यांची गाठभेट पण नाही, काय नाही. जसं समजलं हा बोलला तसं आम्ही आलो इथं. 15 मिनिटात आम्ही इथेच राहतो. तसंच माझं सुद्धा आहे. म्हणजे मुंबईमध्ये आलं होतं आम्ही, फक्त एकदाच भेटलो होतो. सर्जा जेव्हा होता निंबाळकर सरांचा, तेव्हा 2 शर्यती होत्या, तेव्हा आपली भेटगाठ झाली होती. तिथून जे आमचं नातं जुळलं ना, तिथून घाटापर्यंत नानाने आमचं नातं, म्हणजे नाना दिसलं ना, नाना सुद्धा हात करतील, हे करतील, नातं जपतात. आणि असं बघत नाही कधी आम्ही बोललो 2 शब्द 2 मिनिटं बोलत आहे तर नाना कधीही आम्हाला नाही बोललं नाही. म्हणजे मुंबईकडच्या लोकांना म्हणजे तिकडचं प्रेम भेटतं, खूप भारी वाटतं. आता नवीन खरेदी करणार पण सरांच्याच नावानं पळवणार, सर्जा निंबाळकर सरांच्याच नावाने सरांचंच नाव ठेवणार पुढे. काय बोलाल दादा आज ती हस्ती नाही? म्हणजे मी तुम्हाला सांगतो, जेव्हा निंबाळकर सर गेले, मी स्वतः व्हिडिओ बनवला होता सरांवरती आणि डोळ्यातून अश्रूसारखं निघत होतं की कारण काय होतं, कमी काळात
निंबाळकर सरांनी नाव केलं होतं बैलगाडा क्षेत्रामध्ये, एवढं नाटक मोठं केलं, नाव केलं मुंबईत होतं. केलं, सगळे नाव केलं त्यांनी. आणि आज ती व्यक्ती नाही आहे त्या क्षेत्रामध्ये, खूप खंत वाटते. नाही आम्ही नाही त्यांचं नाव नाही बुडून देणार, नाव काढत राहणार त्यांचं. नक्कीच. आणि नानाने आता सांगितलं की नानाच्या दावणीला तर जुई कोणी ती नवी खरेदी येणार आहे. आताची पण खरेदी दादा नाना बोलले तुम्ही की त्याच्या निंबाळकर सरांच्याच नावावरती त्यांचं असणार नाव. आणि जी नवीन खरेदी असणार ती सुद्धा निंबाळकर सरांच्या नावाने बघायला भेटेल. आणि आम्ही आतुरता झाली आणि नानाने सांगितलंय ती खरेदी चालले 2-3 बैल नजरेत आहे आणि ती खरेदी रात्रीच सुद्धा होणार आहे, कधी काय सांगता नाही होणार. पण लवकरच आपल्याला ना विठ्ठल नानाच्या दावणीला एक चांगला बैल दिसणार आहे आणि मुंबईमध्ये नक्कीच आपल्या भुंगासोबत सुद्धा पळणार आहे. आणि नानाला शुभेच्छा. नाना तुम्ही वैरातकडून मला 2 शब्द बोलले त्यासाठी धन्यवाद. आणि मुंबईला तुम्ही येत राहू. मी आता जाता प्रश्न केला होता मिलिंद शेठ पाटील यांना की नाना अचानक म्हणजे नाना आले, वाटलं ना की सर्जा आणि भुंगाच्या काम घरची चालली हा. पण आता शेटला नाही म्हणू शकून नाही आलो अचानक त्यांचं. मग मी त्यांना एक प्रश्न केला की मग नाना आता मुंबईमध्ये आम्हाला वारंवार अशी बघायला भेटले, कारण आम्हाला आहे ना मुंबई ते घाट खूप लांब आहे, मग आम्हाला तिथे जाऊन मुलाखती घ्यायला किंवा एक बघायला भेटत नाही. पण आता तुमचा जोपर्यंत भुंगा या मैदानात आहे इथे मुंबईमध्ये, तोपर्यंत आम्हाला नानाला बघायला भेटलं. मिलिंद शेठ पाटील दादा बोला नक्कीच भेटणार. तुमचं काय मत आहे? नाही भेटणार की शेटचा फोन आला येणार, फक्त आता माझी तिकडची कामं बघत हे करायला लागणार, एखादं मैदान त्यांना वेळीच करायला लागणार. हां नक्कीच. सो धन्यवाद नाना हो. आणि आभारी आहोत तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल.